जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। $45 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले। शिवाजीनगर बस आगारामध्ये वाहक चालक यांना मानसिक त्रास देऊन मनमानी पद्धतीने ड्युटी अलोकेशन करून अधिकाऱ्यांच्या वतीने देत असलेल्या मानसिक त्रासामुळे चालक त्रस्त। राज्यात 12 महामंडळांची कर्जे माफ करावी या मागणीसाठी पुणे शहर आरपीआय आठवले गटाच्या वतीने आंदोलन। चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर असून शेतकरी आंदोलन हाताळण्यातही सरकारला पूर्णपणे अपयश, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची टीका। खवई पुणेकरांसाठी पिझ्झा बॉक्स, मुंबईनंतर आता थेट पुणेकरांच्या भेटीला। खडकवासला धरणामध्ये अनोळखी मृतदेह सापडला, अजूनही त्याची ओळख पटलेली नाही। ठळक घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। $45 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। बालेवाडी येथील सन होरायझन सोसायटीच्या अमेनिटी स्पेसमध्ये 45 लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामासाठी भूमिपूजन समारंभ सन्माननीय आमदार सौ मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कामासाठी अंदाजे 3 कोटी एवढा खर्च येणार असून अंदाजे 1.5 वर्ष एवढा कालावधी टाकीचे काम पूर्ण होण्यास लागणार आहे, असे यावेळी बोलताना आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले। यावेळी बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर उपस्थित होते। 24/7 योजना जी मंजूर झाली त्याच्या माध्यमातून आपण बांधणार आहोत। बालेवाडी नाका येथे 30 लाख लिटर क्षमतेची टाकी आपण बांधणार आहोत। आता बाणेर ग्रीन झोन येथे 35 लाख लिटरचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे। मार्गदर्शनाखाली आज पाण्याच्या टाकीचं जे उद्घाटन केले आहे त्यातूनच आपल्या सगळ्यांच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि आपले जे पाण्यावर जो पैसा खर्च होतो तोही आपल्याला आता पुढे करावा लागणार नाही। आणि अमोल भैयांनी जो पाण्यासाठी जो संघर्ष केला आहे, अमोल भैया आम्ही त्यामध्येही आम्ही तुमच्या बरोबर आहोत, कारण तो माझ्या महिला भगिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण की सकाळी आपली उठलो की पाण्यापासूनच आपले चालू होते, त्यामुळे हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आमच्या दोघींची तुम्हाला आज सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। कोथरूड मतदारसंघाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून आज प्रभाग क्रमांक 9 येथे सन होरायझन सदाफुली सोसायटी या एरियामध्ये पाण्याची टाकी या टाकीचं भूमिपूजन झालं। बाणेर बालेवाडी, पाषाण, सोसरोड, सुतारवाडी या प्रभागामध्ये नेहमीच पाण्याचा खूप मोठा प्रश्न हा गेली अनेक वर्ष भेडसावत होता। या ठिकाणची पाण्याची उपलब्धता लक्षात न घेता या ठिकाणी बांधकामांना परवानगी दिली होती। हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढलेत की इथून पुढची कुठलीही बांधकामं त्यांना परवानगी देण्यापासून महानगरपालिकेला
परावृत्त केलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होतात आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मोठा संघर्ष केला। या संघर्षाला आज यश येताना दिसतंय। या संघर्षाचं फलित म्हणून या प्रभागामध्ये एकूण 5 टाक्या या बांधल्या जात आहेत। आता या ठिकाणी आपण या टाकीचं भूमिपूजन केलं। येत्या 1.5 वर्षामध्ये ही टाकी पूर्णपणे बांधून होईल। 45 लक्ष लिटर एवढी कपॅसिटी असलेली ही टाकी आहे आणि साधारणपणे 3 कोटी एवढा खर्च ह्याच्यासाठी अपेक्षित आहे। मला असं वाटतं या संपूर्ण परिसराला येत्या 1.5 वर्षामध्ये पाण्याचे कुठलेही टँकर सोसायटीला आणावे लागणार नाहीत। एकेका सोसायटीचा पाण्याचा जर खर्च लक्षात घेतला तर तो 20-20, 30-30 लाख रुपये इतका खर्च हा फक्त टँकर पायी होतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च या टाकीतून वाचणार आहे। त्यामुळे ही टाकी या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। अशा 5 टाक्या या प्रभागामध्ये बांधल्या गेल्यानंतर पुढच्या सगळ्या इथल्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल। त्यामुळे मी आनंद व्यक्त करते। माझ्या या भागातले 3ही नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर आणि स्वप्नाली सायकर या तिघांचंही याच्यामध्ये मोठं योगदान आहे। पाठपुरावा करण्यापासून, मागे लागण्यापासून, अधिकाऱ्यांकडनं हे नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करते की आपण ज्या वेळेला जी कमिटमेंट नागरिकांना दिली होती ती कमिटमेंट आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं, याचं समाधान वाटतं। एसटी कर्मचारी यांच्या अधिकाऱ्याच्या वतीने वाहक चालक यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। याची दखल घेत मानवी हक्क, जनजागृती आणि संरक्षण यांच्या वतीने एसटी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। उपरोक्त विषयांमुळे आपणास निवेदनाच्या माध्यमातून एसटी कर्मचारी यांच्या अधिकाऱ्याच्या वतीने होत असलेल्या छळाबाबत आपणास अवगत करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करीत आहोत। संस्थेकडे आपल्या पत्रातून समजलेला मजकूर असा की एसटी कर्मचारी यांच्या DVT अलोकेशन ऑफिसर हे वाहन चालक यांच्या विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने DVTचे अलोकेशन केले जाते। ग्रुपमध्ये असणारे कर्मचारी यांना दुसरीकडे DVT दिली जात असल्याने तसेच अचानक दिलेल्या DVT न सांगता केलेल्या बदलामुळे त्यांना मानसिक त्रास होत असल्याचे बोलले जात आहे। ही बाब गंभीर असून त्यांना मनाविरुद्ध त्रास देऊन DVT करायला लावून प्रवाशाचा जीव धोक्यात घातला जात आहे। याबाबतची योग्य चौकशी करण्यात यावी। याचबरोबर रात्री उशिरा ड्युटी करून आलेल्या कर्मचारी यांना नियमाप्रमाणे 9 तास विश्रांती पूर्ण करून न देताच सकाळी लवकरची ड्युटी लावली जाते। गाड्यांची योग्य ती दुरुस्ती व स्वच्छता केली जात नाही व नंतर ड्युटीवर असलेल्या कर्मचारी यांच्यावर प्रवासी तक्रारीमुळे दंडात्मक कार्यवाही केली जात आहे। नादुरुस्ती बसबाबत चालकाकडून दिलेल्या रिपोर्टकडे दुर्लक्ष करून सदर नादुरुस्ती बस प्रवासी वाहतुकीस पाठवली जाते व वाटेत बस बंद पडल्यास त्यास कर्मचारी यांना दोषी ठरवून त्यावरच दंडात्मक कार्यवाही करण्यात येते। आगारातील कर्मचारी व्यवसायाची बिकट व्यवस्था व अस्वच्छता असल्याने कर्मचारी यांना त्रास होत आहे। तसेच कर्मचारी आपल्याला होत असलेल्या अन्यायाबाबत आगार व्यवस्थापक म्हणून आपणाकडे तक्रार घेऊन आल्याची ही त्यांची तक्रार ऐकून ऐकली जात नाही। तसेच वाहक यांच्या विरुद्ध प्रवासी यांनी केलेल्या तक्रारीची योग्य ती चौकशी न करताच कर्मचारी दोषी समजून दंडात्मक कार्यवाही करण्याबरोबरच त्यास निलंबित केले जात आहे। या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने व कर्मचारी यांच्या मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून याची वेळीच दखल घेण्यात यावी। एसटी चालक यांच्या वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे चालक संतोष माने यांनी ज्याप्रमाणे निरपराधी नागरिकांचा बळी घेतला अशा घटना परत घडू नये याकरिता आपण आपल्या अधिकारी कक्षेत असलेल्या या नमूद घटनेची व कर्मचारी यांच्या मानसिक अवस्थेवर परिणाम करण्याची याची योग्य ती चौकशी करण्यात यावी। माझी मागणी एवढीच आहे। मी वालोला काम करतो, सानप माझं नाव आहे आणि यानंतर मला जे वालोला त्रास होतो हा त्रास सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना होतो, माझ्या जे बाजूला जे काम करतात त्यांना पण। आणि आम्हाला असला एसटीचा कुठला रोल आहे की आम्हाला रोजचं 450 किलोमीटर करावं लागतं। यासाठी 450 ना आम्ही 500 करू, त्याचा मोबदला आम्हाला तेवढा द्यायला पाहिजे। आम्ही 340 रुपयांनी काम करतो। दुसऱ्या याच्यासाठी साध्या गाडीला तिथं 2 दिवस भेटतात किंवा औरंगाबादला 2.25 तास भेटतात, आम्हाला 45 मिनिटं भेटतात। आम्हाला औरंगाबाद रिटर्नला कमीत कमी 12-13 तास जातात। त्यानंतर इथं आल्यानंतर शिवाजीनगरला डिझेल भरून गाडी आम्हाला स्वारगेटला सोडावं लागते। तर याला कमीत कमी 13-14 तास आमची ड्युटी होते। तर याचा मोबदला प्रशासनाने आम्हाला
तेवढ्या याचा द्यावा। कुठल्याच तक्रारीस माझी DC साहेबांना, कामगार अधिकाऱ्यांना मी भेटलो, DC साहेबांना माझी लेखी तक्रार आहे डिव्हिजन ऑफिसला। एक दिवस मी रात्री 10 वाजता फोन केला, मला DC साहेब म्हटले सानप माझी 7 तास ड्युटी। तर मला सांगा साहेबांची, वरिष्ठ साहेबांना जर आमच्या त्रासाबद्दल आम्ही फोन केला तर ते आम्हाला 7 तास दाखवतात, तर आम्हाला जॉईन करताना कुठल्या याच्यावर की आम्ही 12-12, 13-13 तास काम करावं असं ड्रायव्हर कंडक्टरनी, असं मला वरिष्ठांनी बी मला दाखवून द्यावं। ते आम्हाला जर 7 तासात त्यांची ड्युटी दाखवत असतील तर त्यांनी कुठला STचा रोल आहे की ड्रायव्हरनी 15-15 तास काम करावं आणि त्या अधिकाऱ्यांनी मोठ्या की 7 तासच काम करावं असं मला त्यांनी दाखवून द्यावा। त्रासाचं तर काय नाही, काम तर आहेच, परंतु कसं आहे आता माझं जॉईनिंग आहे आज भीमाशंकरचं 11चं आणि प्रॉब्लेम आहे की गाडी नसती, कधी ड्रायव्हर नसतो, कधी मग आम्हाला 11 ऐवजी कधी 1 वाजता जावं लागतं, कधी 2 वाजता जावं लागतं। मग त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येणार कधी, घरी जाणार कधी, नाही का, लहान मुलं वगैरे भरपूर फॅमिली प्रॉब्लेम आहेत। मग आता शेड्यूलप्रमाणे कसं की किलोमीटर तर देता येतच आम्ही ड्युटीला गेल्यानंतर, पण ओव्हर टाईम भरपूर कमी केलेले आहेत की ओव्हर टाईम पाहिजे ड्युटीला, जशी ज्याप्रमाणे ड्युटी आहे तशी, कारण की भीमाशंकरचा ॲक्च्युअल टाईम 4 तास आहे पण कधी कधी 5 तास लागतात, मग त्याचा मोबदला मिळायला पाहिजे ना। 1 तास जरी ओव्हर टाईम दिला तरी काम केल्यासारखं तरी वाटतं ना, म्हणजे मोबदला मिळत नाही आहे थोडक्यात, ओव्हर टाईम थोडा मिळायला पाहिजे। हा रेस्टरूम वगैरे आहे, बाकीची व्यवस्था आहे, फक्त ड्युटी वाईज ओव्हर टाईम मिळायला पाहिजे, तो मिळत नाही आहे, मोबदला मिळत नाही। 8 तासाऐवजी 10 तास ड्युटीला लागतात, मग ते 2 तास आम्ही एक्स्ट्रा काम करतो त्याचा आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे। राज्यातील 12 महामंडळांची 1000 कोटींची कर्जे माफ करावी या मागणीसाठी RPI आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राज्यात 12 महामंडळाची 1000 कोटींची कर्जे आहेत, हे कर्ज माफ करावे या मागणीसाठी पुणे शहर RPIने ठरवलेल्या गटाच्या वतीने कौन्सिल हॉल समोर आंदोलन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले चर्मोद्योग महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, शाबीर आदिवासी विकास महामंडळ, मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक मंडळ अशा 12 महामंडळाच्या माध्यमातून दलित अल्पसंख्याकांना विविध उद्योगासाठी कर्ज दिली जातात। याची थकबाकी ही 1000 कोटींची झाली आहे। ही माफी करून त्यांना दिलासा द्यावा। 2016 ते 17 मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिवसृष्टी मिळाली नसून ती त्वरित मिळावी। 12वी पर्यंत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, हनुमंत साठे, महेश जाधव, परशुराम वाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतेच शेतकऱ्यांचं 32,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे। त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज या ठिकाणी राज्यामध्ये 12 विविध महामंडळ आहेत। या 12 विविध महामंडळामध्ये जवळजवळ 1000 कोटी रुपये या ठिकाणी कर्ज माफ केली पाहिजेत। या मागणीकरता या ठिकाणी आम्ही या आंदोलन आज केलेलं आहे। महात्मा फुले महामंडळ असो, अण्णाभाऊ साठे महामंडळ असो, मौलाना आझाद महामंडळ असो, अपंग विकास महामंडळ असो, चर्मोद्योग असेल, आदिवासी असेल किंवा OBC महामंडळ असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, अशा विविध 12 महामंडळाच्या जे कर्ज आहेत ते कर्ज त्वरित या ठिकाणी शासनाने माफ करावीत। या मागणीकरता आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2016 आणि 2017 मध्ये शिष्यवृत्ती मिळाली नाही, ती शिष्यवृत्ती ताबडतोब मिळावी। त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्याची 12वी पर्यंत अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या मागण्या लवकरच मान्य होतील हा आम्हाला विश्वास आहे। आम्ही मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष भाजप समेत आहे आणि म्हणून आठवले साहेब हे निश्चित या मागण्या मान्य करतील। तर या ठिकाणी या मागण्या मान्य झाल्या नाही
तर पुढचा आदेश आठवले साहेबांनी दिल्यानंतर तीव्र आंदोलन करू एवढंच या ठिकाणी होतं. चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर असून शेतकरी आंदोलन हाताळण्यास सरकार असमर्थ ठरले अशी टीका पी चिदंबरम यांनी केली आहे. चीन समोर निर्माण झालेला प्रश्न हा गंभीर आहे, त्यामुळे सरकारने या विषयासमोर येऊन चर्चा केली पाहिजे. शिवाय सध्या देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन हाताळण्यातही सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांना विश्वासात न घेता वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. या विधेयकाविषयी लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. वस्तू व सेवा कर कायदा मंजूर करण्यासाठी सरकारला लोकसभा व राज्यसभेमध्ये मदत केली, पण मुळातच त्या विधेयकामध्ये अनेक त्रुटी आहेत असे सांगत हे सरकार सर्वच पातळ्यांवर काम करण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधानांनी गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांना कठोर शासन करण्याच्या सूचना केल्या असतानाही अशा प्रकारच्या घटना थांबताना दिसत नाही. यावरून आपल्याला कुणीच काही करू शकत नाही. या आविर्भावात असलेले गोरक्षक किती निर्धास्त आहेत याची कल्पना येते. देशात बेफारोन वातावरणात बिघडत चालले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला असून निष्पाप लोकांचे यात बळी गेले असून सरकारच्या हाताबाहेर आता परिस्थिती जात असल्याचे चिदंबरम यांनी यावेळी सांगितले. We also have the Naxalite or the Maoist problem in central India. We still have insurgencies in the northeast. And now we have a new phenomenon of private individuals taking the law into their own hands and indulging in mob lynching. In Kashmir, since the PDP-BJP government was formed, the situation has gone from bad to worse. I've written extensively. Only last week I wrote a column and I pointed out that in the first 6 months of 2017, the number of incidents, the number of civilians killed, the number of Jawans, members of the security forces killed, is much higher than what it was in 2016. Once muscle, one can bring about normalcy in the Kashmir Valley. The Congress Party rejects this approach. This is completely wrong, completely muddle-headed, and totally counterproductive. Every day, and I mean what I say, every day at least 1 or 2 Jawans are killed. Manipur. As a result, the civilian government's authority is diminished. Tripura. It is the BJP's ambition to reach into the northeast which is destabilizing the northeastern governments. They were already fragile governments. Because of your political ambition, you've made them weaker, and as a result, insurgency has once again reared its head. You don't hear him speak on anything or go anywhere. On GST, I will not make a long statement. I'm addressing a meeting later in the evening. The Congress Party was the original proponent of GST. Let me make that very clear. You will recall that I announced the GST in my budget speech. And I set 2010 as a deadline. Much of the spade work, including the Council of Finance Ministers, the draft law, much of that was done when I was Finance Minister, Mr. Mukherjee was Finance Minister, and when I became Finance Minister. The first constitutional amendment bill was introduced by Mr. Mukherjee. The draft bill was ready when I became Finance Minister again, and I pleaded with the BJP. Impossible.
बॉक्स मुंबई नंतर आता लवकरच येते पुणेकरांच्या भेटीला. पिझ्झा बॉक्सने आता मुंबईतील आपल्या 3 शाखांनंतर पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरात पिझ्झा बॉक्सच्या शाखा चालू करण्याचे ठरवले असून त्या अंतर्गतच गायिका वैशाली सामंत व त्यांच्या साथी उमा जोशी यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे. नमस्कार, माझं नाव उमा जोशी. मी वैशाली सामंत बरोबर पिझ्झा बॉक्स या ब्रँडमध्ये पार्टनर आहे. आम्ही पिझ्झा बॉक्सचं स्वप्न 2014मध्ये पाहिलं होतं आणि मुंबईमध्ये हा ब्रँड आम्ही एस्टॅब्लिश केला आहे. मुंबईत आत्ता आमच्या 3 फ्रँचायझीज आणि एक आमचं स्वतःचं आउटलेट आहे. सध्या आम्ही पुण्यामध्ये आणि बाकी महाराष्ट्रभर मेहनत घेत आहोत अजून फ्रँचायझीज ओपन करायला. तर कोणालाही इंटरेस्ट असल्यास नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला नक्की आवडेल अजून मराठी माणसांबरोबर बिझनेस करायला. पुणेकरांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आम्ही आधी पार्ल्यात पिझ्झा बॉक्स काढल्यामुळे पार्लं हे कसं मिनी पुणे आहे. सो पुण्याची नस आम्हाला ओळखता येते असं मला वाटतं आणि पार्ल्यातल्यांना आम्ही या चवीला बऱ्यापैकी फेवरेट झालेलो आहोत. सो पुण्यातही तसंच लवकरच होऊ अशी आमची आशा आहे आणि अपेक्षा आहे. सो एक तर आमच्यामध्ये फरक असा आहे की आमचा पिझ्झा हा कम्प्लिटली फ्रेश आहे. आम्ही हे खूप इन्सिस्ट करतो की आमची फ्रँचायझीसुद्धा जे बनवेल ती गोष्ट फ्रेश असेल. आमचं सॉस म्हणा, पिझ्झा बेस म्हणा, सगळं अतिशय फ्रेश असतं. आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रत्येक ह्यातली जी रेसिपी आहे ती आम्ही स्वतः डिवेलप केलेली आहे. त्याच्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत. सो आमच्या ज्या रेसिपीज आहेत त्या कम्प्लिटली आमच्या कस्टम रेसिपीज आहेत. वैशालीसुद्धा बिझनेसमध्ये भरपूर इन्वॉल्ड असते. तिचा भरपूर हातभार असतो. तिच्यासुद्धा काही फेवरेट रेसिपीज आमच्याकडे आम्ही वापरतो. वैशाली ओव्हरऑल मार्केटिंगमध्ये आणि आमच्या ब्रँडचं नाव महाराष्ट्रभर करण्यामध्ये आमचा खूप हातभार लावते आणि वैशालीसारखी पार्टनर मिळाली म्हणून काम करायला खूप मजा येते. खडकवासला धरणामध्ये पित्याने आपल्या मुलीसह उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या शोधकार्यादरम्यानच एका अनोळखी इसमाचा मृतदेह खडकवासला धरणामध्ये सापडला. या शोधकार्यादरम्यान अग्निशामक दलाला 11च्या सुमारास एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. मात्र तो अनोळखी निघाला. त्यानंतर 11:30च्या सुमारास सुनील विजय दनाने यांचा मृतदेहही अग्निशामक दलाला सापडला व त्याची ओळखही पटली. सायंकाळी 7च्या सुमारास सुनील विजय दनाने वय 25 राहणारा खडकवासला गाव आपली मुलगी जान्हवी सुनील दनाने आणि पत्नी गौरी सुनील दनाने यांच्यासह खडकवासला धरणासमोरील पुलाजवळ जात होता. यावेळी सुनील दनाने याने पत्नीला काही करण्याच्या अगोदर जान्हवीसह अचानक नदीत उडी मारली. यावेळी घाबरलेल्या पत्नीने आरडाओरडा केला. मात्र धरणातून 6,800 क्युसेक्स वेगाने मोठे पाणी सोडले जात होते. त्यामुळे नदीपात्रातून क्षणातच दोघेही दिसेनासे झाले होते. घटनास्थळीवरील नागरिकांची सांगितल्यानुसार खडकवासला धरणाजवळील मुठा नदीच्या एका छोट्याशा पुलावरून सुनील दनाने पत्नी आणि मुलीसह जात होते. संबंधित पुलावर येताच सुनील दनाने यांनी आपल्या 1.5 वर्षाच्या मुलीला कडेवर घेतले आणि अचानक नदीत फेकून दिले होते. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या पत्नीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर पित्याने मुलीला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रचंड प्रवाह मोठा असल्याने दनाने हे वाहून गेले. पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे घटनास्थळी नागरिक जमा झाले होते. माझं नाव विलास पांडू दनाने, राहणारा खडकवासला. तर मी रानात गेलो होतो. मला काय त्याची कल्पना नव्हती. तर मी आल्यानंतर मला म्हणजे आम्ही जातो सासर वाढलं म्हणजे 2 जण इकडं जी आली ते इकडंच. तर परत आम्हाला नंतर फोन आला की पोर पडले म्हणून. एवढंच माहिती. त्याचं 25-30 ग्रामपंचायत होता वर्षाची. हां, त्याची बायको बी होती ना. त्याच्या बायकोने काय केलं, ह्या नवऱ्याने उडी मारल्यानंतर ती गेली उत्तमनगरला निघून. आम्हाला खबर नाही. दुसऱ्या एका गावातल्या माणसानं जाताना पाहिलं तेव्हा आम्हाला कळालं. तेव्हा आम्ही आलो इकडं परत. काल आम्हाला कंट्रोलला 4 वाजता फोन आला होता. कंट्रोलवरून इथला कॉल आला होता. When I
घडामोडींवर. 45 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. शिवाजीनगर बस आगारामध्ये वाहक चालक यांना मानसिक त्रास देऊन मनमानी पद्धतीने ड्युटी अलोकेशन करून अधिकाऱ्यांच्या वतीने देत असलेल्या मानसिक त्रासामुळे चालक त्रस्त. राज्यात 12 महामंडळांची कर्जे माफ करावी या मागणीसाठी पुणे शहर आरपीआय आठवले गटाच्या वतीने आंदोलन. चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर असून शेतकरी आंदोलन हाताळण्यातही सरकारला पूर्णपणे अपयश. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची टीका. खवई पुणेकरांसाठी पिझ्झा बॉक्स, मुंबईनंतर आता थेट पुणेकरांच्या भेटीला. खडकवासला धरणामध्ये अनोळखी मृतदेह सापडला, अजूनही त्याची ओळख पटलेली नाही. आणि जनवार्ता बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.